नमस्कार. संवाद प्रतिवाद या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. गेल्या आठवड्यामध्ये आपण एका वेगळ्या विषयावरती म्हणजे वीगन चळवळीबद्दल बोलत होतो. अनेकांना हे नाव माहिती आहे, पण वीगन चळवळ म्हणजे नेमकी काय, काय केलं जातं, काय टाळलं जातं, या सगळ्याबद्दल आपण माहिती घेत होतो. खूप विस्तृत चर्चा झाली, पण तरीसुद्धा काही प्रश्न होते. प्राणी मित्र म्हणून या जगामध्ये अनेक जण काम करतायत. प्राण्यांविषयी ममता असावी, प्राण्यांविषयी क्रौर्य बाळगू नये असं सगळेजण म्हणतात, मान्य आहे. पण दुसरीकडं या जगामध्ये भारत व्यतिरिक्त अनेक देशांमध्ये रोजचा मांसाहार असतो. सो परदेशांमध्ये, पाश्चात्य देशांमध्ये शाकाहारी बना अशा पद्धतीची नवी चळवळ मूळ धरती आहे, ज्याला वीगन चळवळ म्हणतात, असं आपण त्या मागच्या एपिसोडमध्ये ऐकलं होतं. भारतामध्ये पूर्वापार आपल्याकडं शाकाहारी असण्याची शिकवण दिलेली आहे, आपल्या संस्कृतीनं सांगितलं आहे. अनेक धर्मांमध्ये शाकाहारच असतो, ते मांसाहाराकडे ढुंकूनही बघत नाहीत. तर काही जणांकडं मांसाहार हा त्यांच्या रोजच्या जगण्याचा आहारातला एक घटक बनलेला आहे. आहार काय असावा याच्यापेक्षा सुद्धा प्राण्यांविषयी बघण्याचा दृष्टिकोन अधिक निकोप, अधिक सशक्त व्हावा, या दृष्टीनं मला वीगन चळवळ महत्त्वाची वाटते. आणि म्हणून आज पुन्हा एकदा या वीगन चळवळीबद्दल आपण बोलणार आहोत, त्याच्या पुढची माहिती घेणार आहोत. त्यासाठी पुन्हा एकदा आमच्या स्टुडिओमध्ये 3 तरुण कार्यकर्ते आहेत. मी स्वागत करतो श्वेता शहा यांचं. गेल्या आठवड्यातही श्वेता शहा यांनी आपली मतं मांडली होती. या आठवड्यात आपण श्वेता शहा यांच्याकडून वेगवेगळ्या पद्धतीच्या त्यांच्या रेसिपी समजून घेणार आहोत. त्या रेसिपी काय आहेत ते आपल्याला नंतर कळेल. दुसऱ्याच्या आपल्या वक्त्या आहेत प्रणाली निगवेकर, त्यांचं स्वागत आहे. गेल्या आठवड्यातही प्रणाली होत्या, आज त्या पुन्हा आपल्याशी या चर्चेमध्ये सहभागी होऊन काही मतं मांडणार आहेत. आणि तिसरे वक्ते आहेत अमेय देशमुख. नमस्कार. अमेय देशमुख आज या चर्चेसाठी पुन्हा एकदा पुण्याहून आलेले आहेत. गेले काही वर्ष सातत्यानं ते वीगन चळवळीशी जोडलेले आहेत. गेल्या एपिसोडमध्ये ते सांगितलं. मी सुरुवात करणार आहे प्रणालीपासून. ज्या वेळेला प्रणाली आणि श्वेता या 2 मुलींनी मला वीगन चळवळीबद्दलची माहिती दिली, ते त्याच्यामध्ये त्यांनी एक उल्लेख केला होता की वीगन चळवळ ही पर्यावरणाला हातभार लावणारी आहे. पर्यावरण अधिक चांगलं होण्यासाठी सुद्धा वीगन चळवळ उपयोगी ठरू शकते. मला मुळात हे विचारायचं आहे की गेल्या एपिसोडमध्ये आपण हे मान्य केलं की प्राण्यांविषयीचं क्रौर्य कमी व्हावं, प्राण्यांच्या कत्तली होऊ नये, किंवा एक मुद्दा निघाला होता तो ॲनिमल फार्मिंगचा, म्हणजे आपण प्राण्यांची शेती करायला लागलोय का, म्हणजे माणूस स्वतःच्या सुखासाठी, स्वतःच्या हव्यासासाठी आपण कुठं निघालेलो आहोत याचा विचार करण्याची गरज आहे. इथं पण आपण आलेलो होतो. पण तुमचं म्हणणं आहे ते डायरेक्ट पर्यावरणाशी आहे. तर पर्यावरण आणखीन वीगन चळवळ यांचा काय संबंध आहे? मुळात माणसं आजकाल जे लोक वीगन होत आहेत जगभरामध्ये, ते 3 कारणासाठी असतात. एक तर आमच्यासारखी लोक जे प्राण्यांसाठी, भूतदयेसाठी होतात, काही असतात ते हेल्थसाठी होतात, आरोग्या निगडीत जे डायबिटीज वगैरे सारखे, कॅन्सर सारखे जे आजार आहेत त्याच्यासाठी होतात. आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा की जगभरातले शास्त्रज्ञ, संशोधक सुद्धा आज लोकांना वॉर्न करत आहेत, तो म्हणजे पर्यावरण. पर्यावरणाचा मुद्दा खूप महत्त्वाचा का आहे, कारण की आजकाल आपण बघत आहे की क्लायमेट चेंज म्हणजे हवामान बदल. आता हवामान बदलाचे आपल्याला परिणाम दिसतच आहेत. अकाळी पाऊस पडणं, कधीही पूर येणं, आग लागणं. आपण जर अमेझॉन रेन फॉरेस्ट बद्दल, ग्लोबल वॉर्मिंग सारखा जो मेन टॉपिक आहे, तर तो का होत आहे. आता मुळात शॉर्टमध्ये सांगायचं झालं तर क्लायमेट चेंज सारखं ग्लोबल वॉर्मिंग का होत आहे, कारण की आपल्या पृथ्वी तलावरती ॲटमॉस्फिअरमध्ये ग्रीन हाऊस गॅसेस म्हणजे हरितवायू ज्याला म्हणतो, ते त्याची प्रमाण वाढत चाललेलं आहे हळूहळू. आता त्याचे बरेच कारणं आहेत. वाहनं झाले, कारखाने झाले, फॉसिल फ्युल आपण म्हणू ते झाले. आणि सगळ्यात मोठा जे कारण आहे, जे दबलं गेलेलं आहे आणि जे लपवण्यात आलेलं आहे, ते म्हणजे ॲनिमल ॲग्रिकल्चर. का तर कारण की फक्त मीठ आणि डेअरी फार्मिंग मधून मोठ्या प्रमाणात मिथेन वायू आणि नायट्रोस गॅस आणि कार्बन फुटप्रिंट वाढलेला आहे. कशा प्रकारे की आता जर आपण डेअरी बद्दल फोकस करायला गेलो, डेअरीने चालू करू की एक गाय किंवा म्हैस ती एका दिवसामध्ये 25 लिटर मिथेन सोडते. कशा माध्यमातून? आता आपल्या प्रत्येक प्राण्याच्या शरीरातून वायू बाहेर पडतो. त्यांचं गोबर असेल, त्यांचे जे गोबर असतात त्यामध्ये म्हणा, ते ज्वालाग्राही असतात. मिथेन डायजेशन सिस्टम म्हणजे त्यांचं डायजेस्ट करताना जी प्रोसेस असते ना, त्या प्रोसेसमध्ये ते दर तासाला 1 लिटर म्हणजे राऊंड फिगर एवढं ते मिथेन प्रोड्यूस करतात.
तर तर दिवसाला ते 25 लिटर होत तुम्ही आहे. हे सायंटिफिकली बोलताय? हो हो आता सायंटिफिकली ह्याचे हे पण आहे मग म्हणजे जिथं आता मुंबई सारख्या ठिकाणी मोठमोठी गोठे आहेत, येस तर मग अशा गोठ्यांच्या परिसरामध्ये मिथेनचं प्रमाण जास्त असणार? हा तर आता हे एका गाई किंवा म्हशीची मी गोष्ट सांगितली. आता इंडियामध्ये पॉप्युलेशन काय आहे लोकांची 130 करोड अप्रॉक्सिमेटली हो. 130 करोड आहे आणि जगभरमध्ये 7 बिलियन लोक आहेत. आता या सगळ्यांचं डेअरी आणि मीट कन्झम्पशनसाठी किती गाई म्हशी वाढवले जात असेल आपण अंदाज लावू शकतो आणि डेली इंटू म्हणजे 25 लिटर प्रत्येकांमधून एवढं मिथेन वाढत आहे. हे प्रत्येक जनावरातून 25 लिटर मिथेन रोज बाहेर पडतो असा तुमचा दावा आहे, Yes. आणि त्याच्यामुळे संपूर्ण वातावरणातील एकूणच समतोल बिघडत चाललेला आहे. मिथेन कार्बन डायऑक्साईड सुद्धा मिथेन का जास्त हानिकारक आहे की कार्बन डायऑक्साईड पेक्षा मिथेन मध्ये उष्णता शोषून घ्यायची प्रमाण जास्त आहे. सो मग त्याच्यामुळं आता तुम्ही बघितलं की बर्फ वितळत चाललेले आहेत आणि अंटार्क्टिका 30% श्रिंक झालंय त्याच्यामुळे. हा म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की या प्राण्यांच्या पालनातून सुद्धा, अतिरेकी पालनातून म्हणजे त्यांची संख्या मर्यादित राहिली असती जर ती निसर्गाप्रमाणे वाढत गेली असती तर, नॅचरली असती तर. Naturally असती. माणसानं अॅनिमल फार्मिंग करून मुद्दाम गोठे तयार केले, मुद्दाम पोल्ट्री तयार केल्या, मुद्दाम स्टड फार्म तयार केले आणि त्याच्यातून या प्राण्यांची अनियंत्रित ग्रोथ होत गेली. आणि निसर्गाकडे त्याचा बॅलन्स होता, पण आता आपण ते निसर्गाच्या हातातून आपण आपल्या interfere हातात केलंय घेतलेलं आहे. मध्ये माणसाने. आता मीठ म्हणजे मांस आणि डेअरीसाठी त्यांना सुद्धा अन्न लागतं. तर आता प्रत्येक गाई एक किलो जर आपल्याला बीफ बनवायचं असेल किंवा 1 किलो मटन बनवायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला 15,000 लिटर पाणी लागतं 1 किलो बीफ बनवायला आणि 7 किलो धान्य लागतं त्यांना. 1 किलो म्हणजे एक तो किलो प्राणी beef जिवंत च्या असताना त्याला त्याच्या पालन- वाढीसाठी त्याच्या वाढीसाठी. किंवा त्यानं कन्झम्पशन केलेलं अन्न किंवा पाणी असं तुम्ही सांगताय. म्हणजे ते सगळं प्रोसेस त्यांना मेंटेन करायला सगळं तो जो गोठा असेल किंवा जिथे त्यांना फार्म Exactly. सगळंच काउंट कुठल्याही प्राणी म्हणजे ऍग्रिकल्चर. म्हणजे सगळं मिळून 1 किलो मला जर बीफ बनवायचं असेल तर 15 लिटर पाणी जातं. आज पाण्याचा समस्या खूप गंभीर आहे. वर्ल्ड हंगर ज्याला म्हणू. पण मला एक बेसिक प्रश्न विचारायचा आहे, मग तुम्हाला प्राण्यांची संख्या वाढवायची आहे की कमी करायची आहे? मुळात हे का वाढलं आहे कारण की Naturally झालं आर्टिफिशियली पाहिजे. लोकांना खायचं, लोकांना डेअरी खायचं, लोकांना मांस खायचं आहे आणि त्यासाठी त्यांना आर्टिफिशियली केलं जातं. हे त्यांची एवढी संख्या होणं नॅचरली शक्य होतं का? बिलकुल नाही. आपण एक लिमिट क्रॉस करून त्या लिमिटच्या पलीकडे त्यांची पॉप्युलेशन वाढवली आहे आणि आज ते आपल्या वातावरणाला सांभाळता येत म्हणजे तुमच्या नाही. म्हणण्यानुसार दूध माणसानं हवंय, निसर्गाचं समतोल नाही बिघडवलं पाहिजे. म्हणजे त्यांनी इंटरफेअर नाही केलं पाहिजे. आर्टिफिशियली त्यांना नाही हे म्हणजे केलं थोडक्यात पाहिजे. तुमचं म्हणणं हेच आहे की दूध हवंय म्हणून आपण गोठे तयार करायला लागलो, म्हणून आपण गाई म्हशींची संख्या वाढवायला लागलो. एक्झॅक्टली. चिकन हवे खायला म्हणून पोल्ट्रीज वाढवायला लागलो, हो. तिथे पक्ष्यांचा जन्म घालायला लागलो, आर्टिफिशियली त्यांना जन्म द्यायला लागलो, बरोबर. त्यामुळं कोंबड्यांची संख्या म्हणजे हे वाढली. मानवनिर्मित समस्या. आता का समस्या आहे तुम्हाला सांगतो. जे प्रणाली बोलली त्याच्यावरच मी थोडंसं पुढे अजून बोलतो. पॅरिसमध्ये जी 2015 मध्ये क्लायमेटचा म्हणजे याचा करार झाला क्लायमेटचा, त्याच्यामध्ये भारताने पण स्वाक्षरी केलेली आहे. जगातल्या सर्वच प्रमुख देशांनी केली आणि त्याच्यामध्ये प्रेक्षकांना हे माहीत नसेल कदाचित, पण भारताचा मिथेन वायूच्या उत्सर्जनामध्ये प्राण्यांपासून निघालेल्या जगामध्ये 2रा नंबर आहे चीनच्या नंतर. आणि जो प्राण्यांचा शेवटचा मागील जो हे झाला होता जनगणना, त्यांची जी सेन्सस झाला होता, लाईफस्टॉक सेन्सस म्हणतात त्याला, त्याच्यामध्ये भारतामध्ये फक्त कॅटल म्हणजे गुरं हे कमीत कमी 45 ते 50 करोड आहेत. बर 192 मिलियन. हा म्हणजे 130 का 135 कोटी लोकांच्या मागे आज कमी 40 कोटीच्या तर खाली नाहीतच. आणि हा जुना सर्वे आहे. आज 2021 ला घ्याल तर ते 50 करोड क्रॉस झाला असेल. बर म्हणजे मला हे सगळं मान्य आहे की ते त्याच्यावर अर्थव्यवस्था वगैरे वगैरे आहे आणि पण हा प्रॉब्लेम म्हणजे हा एक समस्या आहे आणि आपण त्या दरीकडे वाटचाल करत चालू आहे आणि सर्व जणांना भोगायला लागणार. हे काय फक्त व्हिगन्सला पडलेला प्रश्न आहे आणि भरल्या पोटी हे तर नाहीच आहे. आता म्हणजे आणि सगळ्यात पहिले कोण मरतोय तर शेतकरी त्याच्यामध्ये. कारण जे तिने सांगितलं की काय होतंय, म्हणजे पर्यावरणाची समस्या हा सगळ्यांसाठीच गंभीर विषय बरोबर आहे. आणि या अशा जनावरांच्या पालन पोषणातून मिथेन वायू निर्माण होतो हेच अनेकांना माहित नाहीये. बरोबर. म्हणजे आज पहिल्यांदा असं समजलं. तुम्ही वेबसाईटवर जाऊन बघितला तर नुसतं इंडियामधून, नुसतं भारतामधून जे मिथेन इमिशन आहे ते ॲनिमल ॲग्रिकल्चर मधून येणारे मिथेन इमिशन 70% आहे. म्हणजे भारतामध्ये जे मिथेन इमिशन होतं इन टोटल
त्याच्यामध्ये 70% भाग हा ॲनिमल ॲग्रिकल्चर मधून येतो आहे. पण कधी काही आपल्याकडं आपल्या संस्कृतीमध्ये असे दाखले आहेत की एखाद्या राजाकडं पशुधन किती आहे त्याच्यावरती त्या राज्याची सुबत्ता ठरली जायची. म्हणजे ते राज्य किती समृद्ध आहे हे ठरण्यासाठीचा एक मापदंड म्हणजे काय तर तिथलं पशुधन. मग त्यावेळेला हा विचार झाला नसेल, म्हणजे प्राणी पशुपक्षी असणं आणि त्यांच्यापासून मिथेन वायूची निर्मिती होऊन पर्यावरणावरती परिणाम होणं. तो काळ काय होता? तो साधं उदाहरण घ्यायचं तर भारताची 1900 सालची लोकसंख्या किती होती? 20 कोटी पण नव्हती. आणि आज लक्षात घ्या, आज या पृथ्वी तलावर 7.5 अब्ज लोकसंख्या आहे अंदाजे. आणि किती प्राणी मारून खाल्ले जातात? म्हणजे जर मी माशांना पण त्याच्यामध्ये मोजलं, त्यामध्ये आपण जर 86 चायनाचा अब्ज. उल्लेख केला हा. तर असा एकही प्राणी नाहीये की जो मारून खाल्ला जात नाही. हा म्हणजे ती त्यांची चायनीज लोक तर सगळंच खातात. अगदी पण ती त्यांची खाद्य संस्कृती. म्हणजे मी त्यांना त्याच्यावर पण मग तिथं विगन चळवळ काय करणार चायनामध्ये? नाही, तिथे पण विगन चळवळ सुरू आहे. सुरू आता आहे, त्यांच्याकडे सुरू आहे. प्रसार माध्यमांना एवढं मोकळीक नसल्यामुळे आपल्यापर्यंत तिथल्या बातम्या पोहोचत नाहीत. पण तिथे प्राणी हक्कासाठी काम करणारे कार्यकर्ते, त्यांना सरकारकडनं दडपशाही पण खूप केली जाते, पण तरी सुद्धा ते त्यांना जमेल त्याच्या पद्धतीने काम करतायत. पण असू दे, विषयांतर होते. पण मला हे सांगायचं आहे की 7.5 अब्ज लोक आहेत या पृथ्वीवर आणि त्यांच्यासाठी जवळजवळ 86 अब्ज प्राण्यांना दरवर्षी मारलं जातं. म्हणजे मी त्याच्यात मासे पण मोजतोय. बर. समजा मासे जरी काढून टाकले तरी कमीत कमी 40 ते 45 अब्ज प्राणी, मोठे प्राणी, म्हणजे त्याच्यामध्ये कोंबड्या, डुक्कर, गाय, म्हणजे बकरी, बकऱ्या. हे आणि बदक खातात काही ठिकाणी. हे 5 ते 6 मुख्य प्राणी आहेत. मासे जर मी वगळले, जे की सगळीकडच्या समाजातले लोक खातात, मग तो कुठलाही देश असू दे. आणि हे काय असे भुकेनं मरतात किंवा त्यांना अन्न मिळत नाही असं नसतं. ते सगळं खाऊन पिऊन म्हणजे सगळं त्यांना सगळं अन्न दिलं जातं, पाणी जिभेचे दिलं चोचले जातं. पुरवण्यासाठी. मग तेवढं त्यांना अन्न दिलं जातं. आता याचं रिसर्च आहे की प्रत्येक 2 सेकंदाला एक फुटबॉल साईज, आपला मोठा फुटबॉलचा जो ग्राउंड असतो ना, तेवढा साईजचे रेन फॉरेस्ट कट केले जात आहेत का? आता अमेझॉन रेन फॉरेस्ट जी तुम्ही जर बातमी ऐकली असेल, गेल्या 7 महिन्याआधी खूप आग लागली होती. हा, का लागली होती? तो क्लायमेट चेंजचा होता, पण तिथे मोठ्या प्रमाणात रेन फॉरेस्ट कट डाऊन करत आहे. तर आता हे पण म्हटलं जातं की पृथ्वी तलावरती जे 20% ऑक्सिजन येत आहे ते अमेझॉन रेन फॉरेस्ट मधून येत आहे. जर तिथली जर अमेझॉन रेन फॉरेस्ट राहिला नाही तर ऑक्सिजनचा लेवल तेवढा कमी येणार आणि तो फक्त तिथल्या लोकांना परिणाम नाही पृथ्वीवरती करणार. सगळ्यावरतीच परिणाम आम्हाला पण ऑक्सिजन कमी बरोबर. पडणार आहे. मग त्याची काळजी आम्ही नको का घ्यायला? आणि ब्राझीलमध्ये का होता याचं मेन रिझन कारण की ब्राझील जगातलं सगळ्यात पहिलं बीफ आणि लेदर प्रोडक्शन त्यांचा पहिला क्रमांक येतो जगात. वर्ल्ड मध्ये आणि भारत दुसऱ्या नंबरवर आहे. आता मी एक वेगळा प्रश्न विचारतो. तुमचा लेदर इंडस्ट्रीला पण विरोध आहे, हा. कारण ते पुन्हा प्राण्यांच्या कातडीपासून ते बनवलं जातं. मग आता आर्टिफिशियल लेदर तयार करतात. हो. आर्टिफिशियल लेदरला तुमचा विरोध असायचं काही कारण नाहीये. नाही. पण मग आर्टिफिशियल लेदर तयार करणारे जे कारखाने होत आहेत, जे वाढत आहेत, त्या कारखान्यांमधून होणारं प्रदूषण जे आहे त्याच्याबद्दल कोण बोलणार मग? पण सर, ते जर आपण रेशो बघितला ना, मिथेन गॅस बरोबर जर आपण कम्पेअर केलं ना, तर त्याच्या प्रमाणात ते खूप कमी आहे. कारण नाही, की कमी आहे म्हणजे 50 आज कमी नाही, आहे, याच्यावर मी उत्तर पण देतो. जेव्हा लेदरचा वापर थांबेल आणि आर्टिफिशियल लेदरचा वापर करूया असं तुमच्या म्हणण्यानुसार जर उद्या या जगात झालं तर कारखानदारी वाढली. पुन्हा कारखानदारी वाढल्यामुळं त्या एका विशिष्ट वर्गाकडे पैसा जाईल. आज आपल्याकडे पारंपरिक समाज असा काही आहे की जो कातडी कमवण्याचा उद्योग करतो, व्यवसाय करतो, त्याच्यातून 2 पैसे त्यांना मिळतात, त्यांचं घर चालतं. ही आपल्याकडे एक पूर्वापार एक काम करण्याची एक उतरंड आहे, की उतरंड हा शब्द चुकीचा आहे. त्यातला काम करण्याची प्रत्येकाची एक जबाबदारी होती. त्यातनं तो अर्थार्जन करत होता. जर तुम्ही म्हणताय त्यानुसार जर आपण पशुपालन करायचं नसेल, आपण जर कातडी कमवण्याचा उद्योग बंद करायचा असेल, तर या सगळ्या अर्थव्यवस्थेला मोठा धोका बसणार आहे. जो मागच्या एपिसोडला म्हटलं आपण की पशुपालनच करायचं नाही. अहो, आज आपल्याकडे दुग्धपालन हा सगळ्यात मोठा व्यवसाय आहे. आपल्याकडे दुग्ध क्रांती झाली. आज गोकुळ असेल, वारणा असेल, अमूल असेल, अशा अनेक डेअरी आहेत. त्या डेअरींमुळे हजारो हातांना काम मिळालं. ग्रामीण भागातल्या गरीबातल्या गरीब शेतकऱ्याच्या घरात 2 पैसे येऊ लागले. अशा परिस्थितीमध्ये आपण विगन चळवळ ही थोडीशी अनप्रॅक्टिकल आहे असं म्हणू शकत नाही का? नाही, अमेय देशमुख बोलतो. नाही, त्या याच्यावर पुन्हा हे बघा, पुन्हा प्रश्नातच उत्तर आहे. कसं ते सांगतो तुम्हाला.
हे पुन्हा जे काही व्हीगन चळवळ म्हणा काही म्हणा हे काय उद्यापासून अंमलात येणार नाहीये नोटबंदी सारखं किंवा की बाबा उद्या 8 वाजल्यापासून सगळं जग व्हीगन बनणार, सगळे जे कातडी कमवण्याचा उद्योग करतात व्हीगन बेकार बनणार म्हणजे दूध प्यायचं नाही, प्राण्यांपासून येणाऱ्या कोणत्याही पदार्थाचा वापर करायचा नाही, मांसाहार करायचा असं काही होणार नाही. मी म्हणजे पुन्हा- व्हीगन होणं. बरोबर. अच्छा. म्हणजे ती कधीच जीवनशैली, होणार नाहीये. ती एक जीवनशैली आहे. ती काय लगेच उद्यापासून कोणाची इच्छा असली तरी होणार नाही, हा पहिली गोष्ट. दुसरं म्हणजे सगळे समस्या ज्या आहेत त्या इंटर रिलेटेड आहेत, म्हणजे एकमेकांशी संलग्न आहेत. उद्या तुम्ही म्हणताय मी मान्यच करतो ना, उद्या जर नुसतं आर्टिफिशियल लेदरचे पण खूपच कारखाने झाले तर त्याच्यातनं पण काहीतरी पोल्युशन होणारच ना. म्हणजे लोकसंख्या नियंत्रण होणार. लोकसंख्या नियंत्रण हा सर्वात कळीचा मुद्दा आहे. म्हणजे आता उद्या समजा इथे आज 7.5 अब्ज लोक आहेत, उद्या 15 अब्ज लोक जर पृथ्वीवर झाली आणि ती सगळी जरी शाकाहारी झाली तरी सुद्धा ते पूर्ण जगाचा वाटोळच करून ठेवतील, कारण सगळी जंगलं तोडलीच जातील एवढी शेती करण्यासाठी. म्हणजे म्हणून सांगतो आपण बिट्स अँड पीसेस मध्ये ज्याला म्हणतो ना, असे त्याची व्याख्या करायला नको व्हीगनिझमची आणि त्याचं उत्तर नको शोधायला. हे सर्व विषय एकमेकांशी Interlink आहे. संलग्न आहेत. म्हणून मी पुन्हा पुन्हा सांगतो की नुसतं काय लगेच आर्टिफिशियल लेदरचा कारखाना करून प्रश्न सुटणार नाहीये. पण मुद्दा आहे की जे क्रोरे होत आहे ते तर एक नंबरचं आहे. दुसरं जे मिथेनचं जे सांगते आणि ते प्राण्यांची पाणी. कत्तल कमी होईल. पण आज मला पर्यावरण वाटतंय दोन्ही. आपण मागच्या वेळेस आम्ही सविस्तर बोललोच, पण पर्यायांविषयी बोलूया आणि पर्यायांमुळे मिळणारे रोजगार सोल्युशन्स मला वाटतंय ते सांगणं फार गरजेचं आहे, कारण खूप भ्रम आहेत लोकांमध्ये. मी त्या अनुषंगानं या, श्वेता या, तुम्हाला या. विचारणार आहे. तुम्ही मला चॉकलेट्स आणलेली आहे, तुम्ही मला सांगितलं ही चॉकलेट्स ही व्हीगन आहे, म्हणजे त्याच्यामध्ये कुठेही दुधाचा वापर केलेला नाहीये. तर तुम्ही असे कोणकोणते पदार्थ करू शकता की ज्याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीनं दुधाचा किंवा इतर कोणत्याही पशुपासून आलेल्या प्रॉडक्टचा वापर केलेला नाही, असे कोणते पदार्थ तुम्ही करू शकता? सगळेच तसे पदार्थ आहेत ज्यात आपण दूध बिना यूज करता करू शकतो. जसं की चीज आहे, आपल्याला असं वाटतं की त्यात तर दूधच लागतं. पनीर आहे, तसं नाही आहे. तर चीज जे आहे ते खूप साऱ्या गोष्टीनं बनवू शकतो. जसं की काजू आहे, काजूनं चीज बनतं. पनीर आहे ते सोयाबीननं पनीर बनतं. आणि ते ह्या पनीरपेक्षा त्यात प्रोटीन कंटेंट जास्त आहे, म्हणून खूप सारे लोक आता जे डाएट फॉलो करतात ते लोक पण पनीरमध्ये फॅट कंटेंट पण जास्त आहे आणि सोयाबीनमध्ये प्रोटीन कंटेंट जास्त आहे पण फॅट कंटेंट कमी आहे. म्हणून पण ते लोक खूप सारे त्यांच्या डाएटमध्ये इन्व्हॉल्व करतात की ते हेल्थच्या ह्यानं आणि जनावरांसाठी पण चांगलं आहे. आणि त्यातनं आपल्याला असं नाही आहे की काहीच मिळत नाही, झाडांपासून आपल्याला सगळंच मिळत असतं. काही लोकांना वाटतं की जर आपण दूध नाही घेतलं तर कॅल्शियम कुठनं मिळेल. तर कॅल्शियमच्या आपल्याकडे खूप सारे सोर्सेस आहेत, जसं की रागी आहे, नाचणी आपण म्हणतो, तीळ आहे. खूप साऱ्या गोष्टींमधनं आपल्याला कॅल्शियम पण मिळत असतं. तर असं नाही आहे की काहीच गोष्टी म्हणजे दुधापासून मिळतात ते आपल्याला नाही मिळत. जर आपण दूध बंद केलं तर मला खूप म्हणजे असं ॲनिमिक वाटेल किंवा मी खूप वीक होऊन जाईल, तसं नसतं. तर आपल्याकडे प्रोटीनचे पण सोर्सेस आहे, ब्रोकली आहे किंवा साधे वटाणे म्हणतो, चिकपीस हरभरे म्हणतो, त्या सगळ्यामध्ये पण खूप हाय प्रोटीन कंटेंट आहे. राजमा आहे. अच्छा. तर प्रोटीन कंटेंटसाठी लोकांनी ना हे खूप म्हणजे असं मिसकन्सेप्शन केलंय की प्रोटीनसाठी तुम्हाला चिकनच खावं लागतं का मीटच खावं लागतं का दूधच घ्यावं लागतं. पण मला सांगा, आपण कोल्हापुरात हा शो करतोय, तर कोल्हापुरामध्ये किंवा अनेक ठिकाणी की नॉनव्हेज खाणं हे नॉर्मल आहे आणि त्याची सवय पण राहिली असते. म्हणजे जोपर्यंत चिकन मटण खात नाही तोपर्यंत पार्टी झाली असं वाटतच नाही. अशा लोकांना चिकन किंवा मटनला काही पर्याय आहे? हो, त्याच्यासाठी पण खूप सारे ऑप्शन्स आहेत. जर आपण आउट ऑफ इंडिया बघितलं तर बियॉन्ड मीट जे आहे बिल गेट्सनी ते लॉन्च केलंय. बियॉन्ड मीट स्वतः एन्व्हायरमेंटच्या टॉपिक वरती खूप रिसर्च करत आहेत आणि त्यांनी हे मीट सबस्टिट्यूट म्हणजे मीट जे पर्याय आहेत, मांसाचे पर्याय, ते त्यांनी ह्याच मुद्द्यावरून आणले कारण की ते एन्व्हायरमेंटला किती अफेक्ट करत आहे, पर्यावरणाला किती घातक पण आहे. मग बिल गेट्स पण आणि तुमच्या ते व्हीगन तिथं, चळवळीशी कनेक्टेड आहे? हो, म्हणजे ते एन्व्हायरमेंट स्वतः vegan आहे. एन्व्हायरमेंटच्या दृष्टिकोनानं पण ते विचार करतात. खूप सारे आपण हॉलिवूडचे मटण किंवा ऍक्टर्स चिकनला पण पर्याय बघू काय शकतो. हा, तर त्यांनी बियॉन्ड मीट म्हणून बनवलंय, जे सोयाबीन, जॅकफ्रूट, फणस त्यांनीपासून बनवलंय. आणि ते लोकांना जेव्हा खायला देतात ते लोक जे नॉनव्हेज खाणारे असतात त्यांना फरक पण समजत नाही की हे झाडापासून बनवलेलं आहे आणि ह्यात ऍक्च्युअली त्या जनावराची कत्तल होत नाहीये. आणि ग्रोथ त्याचा हॉर्मोन्स नाही जीव- कुठलेही. हा, सगळ्यात महत्त्वाचं. हा, त्यात काही त्यांना ऑक्सिटोसिन वगैरे टोचवून ते Antibiotics. केलेलं नाहीये.
म्हणून ते हेल्थसाठी पण खूप चांगले आहेत. त्याच्यामुळे पण खूप साऱ्या लोकांना दया नसती जनावरांसाठी, पण ते त्यांच्या हेल्थ पर्स्पेक्टिव्हनं पण व्हिगनकडे हे कन्वर्ट होत आहे. आता तुम्ही रिसेंटली बघायला गेलं तर रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूजा ते पण इंडियामध्ये Imagine Meat सेलिब्रिटीज launch आहेत. करतायत. त्यांनी इमॅजिन मीट लॉन्च केलेलं आहे. ते स्वतः विगन झालेले आहेत. त्यांनी एन्व्हायरमेंटचा विचार केला, प्राण्यांचा विचार केला आणि त्याच्यासाठी म्हणून ते विगन झालेले आहेत. म्हणजे त्यांनी त्यांचे इमॅजिन मीट काढले, म्हणजे मॉक मीटचे ब्रँड आहे त्यांनी. आता इंडियामध्ये झालं. ऑलरेडी गुड डॉट म्हणून एक ब्रँड आहे, त्यांचे Dot आहे. पण मीट अवेलेबल आहे, त्यांचं चिकन मटन सगळं काही अवेलेबल आता आहे. एक वेगळा प्रश्न मी विचारतो. अनेक औषधांमध्ये प्राण्यांची हाडांचा वापर केला जातो, प्राण्यांच्या चरबीचा वापर केला जातो आणि ती औषधं ही मानवासाठी अत्यंत महत्वाची असतात. राईट. मग तुमच्या या म्हणण्यानुसार ही औषधं पण सगळी आपल्याला कालबाह्य करावी लागतील? सर तसं नाही, ऍक्च्युली मी स्वतः म्हणजे आयुर्वेदिक हे फॉलो करते, पण खूप साऱ्या लोकांना ते शक्य नसतं. पण कसं असतं, जेव्हा हेल्थवरती येतं ना, तेव्हा त्याच्याकडे आत्ता आपल्याकडे त्याच्यासाठी काही सबस्टिट्यूट नाही आहे म्हणून. पण सबस्टिट्यूट तसं आयुर्वेद आहे, आपण ते फॉलो करू शकतो. मी स्वतः किती वर्षांना आयुर्वेदिक औषधं घेते, मी ॲलोपॅथी घेत नाही औषध. तर मी आता हे सगळं काही व्यवस्थित, मी कोरोना काळमध्ये पण आजारी पण पडलेले, मी या मला विषयावरती cure अनेकदा झाले अनेक डॉक्टरांशी बोललेलो आहे आयुर्वेदात. की आरोग्य टिकवण्यासाठी आयुर्वेदाचा चांगला उपयोग होतो, पण जेव्हा क्रिटिकल कंडिशन असते, त्यांना इमर्जन्सी allopathy असते, घ्यावी त्यावेळेला ॲलोपॅथीशिवाय पर्याय असत नाही. कसं आहे की आता फार्मामध्ये एवढ्या अजून डेव्हलपमेंट झाले नाही. आता तसं बघायला गेलं तर खूप सारे त्यांनी व्हेजमध्ये, ज्या आधी नॉनव्हेज मिळायचे, असे बरेच ॲलोपॅथीमध्ये टॅबलेट्स औषधं हे आता व्हेजमध्ये आलेले आहेत की कुठलेही ॲनिमल प्रोडक्ट्स नाही वापरला. अजून याच्यामध्ये डेव्हलपमेंट आहे आणि होणार आहे, हे 100% तुम्हाला सांगू का? आहे. पण तितका वेळ आपण त्याला द्यायला पाहिजे. आणि त्यासाठी म्हणून आता आम्ही विगन झालो आहोत. आणि आता सपोज आम्ही आजारी पडलो तर विगनिझमची कन्सेप्टच ही आहे की तुम्हाला जितकं शक्य तितकं तुम्ही खरंय. करू, जेवढा त्रास तुम्हाला टाळता येत असेल तेवढा टाळा. आता आम्हाला जेव्हा आम्ही आजारी पडू आणि आम्हाला घ्यायलाच लागेल तर आम्हाला घ्यायला लागणार, कारण की आमच्याकडे दुसरा पर्याय नाही आहे. पण हे 100% आहे की पुढच्या येणाऱ्या फ्युचरमध्ये ही औषधं अवेलेबल होणार आहे. आणि अमेय देशमुख, आता ह्यांनी जसं सांगितलं त्याचा मला अनेक प्रश्न विचारायचा आहे. मग विगन चळवळीतल्या लोकांना प्राणी संग्रहालय किंवा झू असणं ही संकल्पना मान्य आहे? नाही, बिलकुलच नाही, बिलकुलच नाही. ते तर सर्वात मोठं प्राण्यांच्या गुलामगिरीचं प्रतीक आहे. हो. म्हणजे ते तर ते आपण आजच्या मनोरंजनासाठी करतो. आजच्या जर आपण स्वतःला सुसंस्कृत समाज म्हणून घेत असू, सिव्हिलाइज्ड सोसायटी, तर पण त्याच्यामध्ये आता zoo काही तर पूर्वीसारखं काहीच नाही. पिंजऱ्यामध्येच प्राण्यांना ठेवले असं नाही. म्हणजे प्रदेशामध्ये अनेक झू जे आहेत ते ओपन पार्क आहेत, म्हणजे माणसं एखाद्या ना. पिंजऱ्यात बसून जात असतात, प्राणी मुक्त फिरत असतात. माझा एकच प्रश्न, त्यांना प्राण्यांनी फॉर्म सही करून आले होते का की आम्हाला झू मध्ये राहायचं नाही? म्हणजे मला हे आर्ग्युमेंटच आजपर्यंत समजलेलं नाहीये. मी मागच्या पण भागात बोललो होतो की उद्या जर दुसऱ्या ग्रहावरनं लोक आले ना कदाचित आणि ते म्हटले ना की आम्ही तुमच्यापेक्षा प्रगत आहे आणि आम्ही तुम्हाला खूप प्रेमाने वागू, जाऊ का आपण तिथे? निसर्ग धर्म, मी सारखं म्हणतो निसर्ग धर्म पाळणं गरजेचं आपण तर सोडूनच दिलेला आहे मानवाने. आणि मी म्हणत नाही आता लोक लगेच म्हणतील मग जा आणि जाऊन जंगलात राणी बन संन्यासी. मी टोकाची भूमिका घेत नाही, पण प्राण्यांना कशासाठी तिथे आणताय? तिथे आणणार, मग त्यांना बर्ड फ्लू होणार, मग त्यांना तुम्हाला जिवंत जाऊन टाकायला लागणार. आता बघा काय सुरू आहे. बर्ड फ्लू कशामुळे झाला? मानवनिर्मितच आहे. अदरवाईज जंगलामध्ये येत राहायचे आणि निघून पण जायचे, कारण निसर्गाकडे काउंटर बॅलन्स असायचा प्रत्येक गोष्टीचा. आता काय झालंय, इतक्या मोठ्या संख्येने माणसाच्या कॉन्टॅक्टमध्ये प्राणी आलेले आहेत की झूनॉटिक डिझिजेस म्हणजे प्राणीजन्य आजार जे म्हणतात ते येत आहेत. आणि मग आपल्याला काय होतंय, नाईलाज असतो, त्यांना मारून टाकायला लागतंय आणि फार विचित्र पद्धतीने, क्रूर पद्धतीने. खरंय. मग झूचं तुम्ही विचारलं, आता झू मधले प्राण्यांना बर्ड फ्लू झाला की आता त्यांना मारून टाकायला लागेल. म्हणजे एकतर त्या झू बनवला आपण, त्या प्राण्यांना त्यांच्या इच्छेविरुद्ध आणलं आपण, आणि आता आपण मारणार पण त्यांना आपणच, म्हणजे आपणच त्यांचं सगळं ठरवणार. तेच जर जंगलामध्ये असते तर त्यांचं जे काही निसर्ग नियमाप्रमाणे झालं असतं. तिथे काय फार आलबेल आहे का? तर नाही. निसर्गामध्ये, जंगलामध्ये काय होतं, कोणाला तरी दर क्षणाला कोणाला तरी मारतोय. एक्झॅक्टली. पण मी पुन्हा म्हणतो ते निसर्गाचं चक्र आहे, त्याला झू मध्ये नाही ठेवत. तो साधं उदाहरण देतो, हरणाची शिकार जेव्हा वाघ करतो ना त्यावेळेस ती त्याला जिवंतच फाडून मारतो तो. म्हणजे ते क्रौर्याचं आहे. पण निसर्गात क्रूर आणि अशी काही व्याख्या नसते. पण ते मरेपर्यंतचं जे आयुष्य जगलंय ना ते हरिण, ते निसर्ग नियमाप्रमाणे जगलेलं आहे. ते कुठेही त्याला आर्टिफिशियली त्याला जन्माला घातलेलं नाहीये, त्याला कुठल्याही जेलमध्ये ठेवलेलं नाहीये. ज्याला झू लोक म्हणतात, आम्ही त्याला जेलच म्हणू, प्राण्यांचं जेल आहे. मला एक सांगा, या संकल्पनेनुसार, तुमच्या म्हणण्यानुसार पाळीव प्राणी आणि वन्य प्राणी यांच्यात काहीच फरक नाही? माणसानं काही प्राणी पाळावेत, त्याच्यापासून लाभ करून घ्यावा, त्या दोघांचं काही ते इंटरलिंकिंग आहे म्हणून त्यांना पाळीव प्राणी म्हणतो.
जे प्राणी जंगलात राहणार आहेत त्यांना झू मध्ये आणून बंदिस्त करू नये मान्य, पण कुत्रा, मांजर किंवा गाय, म्हैस, बैल, रेडा हे सगळे पाळीव प्राणी आहेत, घोडा, मग त्यांचा वापर माणसानं करून घेतला आणि बिघडलं कुठं? आणि बऱ्याचदा असं असतं की जेवढं प्रेम एखादा माणूस जनावर करत असतो तेवढं जनावर पण त्याच्यापेक्षा करतच दसपटीने ना, प्रेम करत करतच ना. आता असतं. सो त्यांच्यातलं बॉन्डिंग प्रचंड घट्ट असतं. त्यामुळं त्या जनावराला असं वाटत नसतं की माझ्यावरती काहीतरी अत्याचार होत आहे. म्हणजे कुत्र्यानं घराची राखण केली, घोड्यावरती बसून आपण जर रपेट मारून आलो तर याचा अर्थ त्या घोड्यावरती अत्याचार करतोय, ही अतिरेकी भावना नाही का मग? पण तुम्ही पण जर तुम्ही त्यांना- बघायला गेलं त्यांचं ट्रेनिंग घोड्यांचं कसं होतं, त्यांना चापणे- वशीकरण तुम्ही- कसं करतात नाही, तुम्ही जे म्हणताय ना, पुन्हा तुम्ही एकांगी नाही, मुक्त बोलताय. तुम्ही असं ट्रेनिंग बघितलंय किंवा ऐकलंय म्हणून तुम्ही बोलताय, पण असं पण आहे की त्याच्यावरती ब्लॅक स्टॅलियन सारखा पिक्चर आलेला होता की ज्याच्यामध्ये अत्यंत उत्तम त्या प्राण्याबरोबर खूप चांगलं रिलेशन ठेवून त्याच्याबरोबर अतिशय चांगलं बॉन्डिंग तयार करून त्या प्राण्यांना शिकवलं जातं. हो. आता तसे सुद्धा- पोलीस डॉग पण स्क्वॉड त्याची मध्ये सर जे काही कुत्रे गरज आहे असतात, काय ऍक्च्युली हे हॉर्सची बघा, आता आपल्याकडे आता गाडी गरज आहे. हा प्रश्न आधीच्या फार वेगळा आहे. जमान्यात नव्हत्या व्हेकल्स नव्हत्या म्हणून प्राण्यांना पाळायचे, पण आता आपल्याकडे व्हेकल्स आहे तर त्याची गरज आहे या का? civilized प्रदूषण टाळण्यासाठी हवी असेल तर आम्हाला व्हेकल्स कमी करायची. म्हणून तर पण म्हणतो animal लोकसंख्या, agriculture- म्हणून तर म्हणतो लोकसंख्या पण कमी झाली पाहिजे तर गाड्या कमी होतील. तुमचं हे खूप आदर्शवादी बोलणं आहे, मला ते नाही, मान्य आहे. पण ते लोकसंख्या practical मध्ये कमी येऊ व्हायला शकतं. पाहिजे, बरोबर आहे, पण मग त्याच्यासाठी पुन्हा वेगळा तो विषय आहे. नाही, पण म्हणून तर लोकसंख्या interlinked आहेत कमी ना. करणं. पण मला असं वाटतंय पण सर, animal की agriculture मग माझा मूळ मुळे प्रश्न उत्तर द्या ना, मग environmental पण हे होत आहेत. पाळीव प्राणी ही संकल्पना बाद करायची का मग? हो, ही मी देतो आपण उत्तर व्याख्या देतो. ठरवली ना सर. मी पुन्हा की, सांगतो, एक लक्षात घ्या, चायनामध्ये नाही, चायनामध्ये आता वाघ जगातले सगळीकडचे संपत चाललेत आणि फार थोडे उरले, तर त्या लोकांनी काय सुरू केलं, वाघांची शेती सुरू केली. वाघांची शेती का? तर तिथे वाघाचं मांस खाल्लं जातं म्हणून. आता काय करायचं सांगा? म्हणजे नाही, हा माणसाचा अतिरेक आहे, ती माणसाची पण मग प्रवृत्ती त्याला आहे. जबाबदार कोण? त्याला आपणच जबाबदार आहे, मला मान्य आहे. पण पुन्हा मी म्हणतो की आपण सगळं एक्स्ट्रीम टोकाची नाही. भूमिका घेऊन का बोलतोय? मी म्हणतो ना माझं की- म्हणणं आता जसं आहे की पाळीव जनावर हे आपणच ठरवलं. अरे हो, पण आता या पृथ्वीवरती माणूस हा त्यातल्या त्यात सर्वात बुद्धिमान प्राणी आहे. त्याला हे पण कळते तुमच्यासारखी लोक आहेत ते बॅलन्स करायला की त्याचा अतिरेक होऊ नये म्हणून. पण म्हणून त्याची दुसरी बाजू पण आहे की मी घोड्यावरती बसायचंच नाही, घोडा पाळायचाच नाही, गाय पाळायची नाही, पाळली तरी तिचं दूध घ्यायचं नाही, घेतलं तरी ती जेवढं देईल तेवढंच घ्यायचं. मग तिच्या पालन पोषणावरचा खर्च कुणी करायचा? गाईला काय असं म्हणू शकत नाही पुन्हा त्याच्यावर ऑब्जेक्शन येईल की तुम्ही मोकाट सोडा, भटकी सोडा, पुन्हा मी असं होऊ शकत पुन्हा मी नाही. तुम्हाला सांगतो, उद्यापासून लगेच थोडी हे बंद होणार आहे. हे व्यवस्था परिवर्तन आहे. म्हणजे पण- कदाचित पण 50-100 मी काय वर्षानंतर म्हणतोय, हळूहळू करत सगळे बंद होऊन जाईल. हे आणि झालं 50 पाहिजे. वर्षानंतर होईल, 100 वर्षानंतर होईल, 20 वर्षानंतर होईल. माझा मूळ प्रश्न असा आहे की अशी टोकाची भूमिका घेण्याची गरज आहे का? मी पण प्राणी क्रौर्य रोखणं याच्याबद्दल सांगा, कुणाचंही दुमत नाहीये. जाती निर्मूलन कसं झालं हो मला सांगा? हा आपण मागच्या episode नाही, मध्ये पण बोललो. त्यावेळेस ऐका, ती ऐका. टोकाची ती भूमिका वाटली सुरुवात ना झाली. लोकांना. नाही, पण मान्य आहे. पण मला आता काय म्हणायचंय की पाळीव प्राणी असणं आणि त्यांचा लाभ घेणं या विषयावरती कदाचित आपली मतमतांतर किंवा आपले हो. मतभेद असू शकतील. आपण पुढच्या मुद्द्याकडे जाऊया. आपण बोललो होतो या एपिसोड मध्ये आपण सोल्युशन्स सोल्युशन्स वर बोलूया. आता आपण त्याच्यावरती बोलूया. कारण तुम्ही तुमच्या मतावर ठाम आहात, मी माझ्या मतावर ठाम आहे. सो आपण अजून 2 एपिसोड केले तरी अशी चर्चा नाही, राहील. खरंय. सोल्युशन बद्दल मला सांगा की काय सोल्युशन्स तुमच्या मनात हे आहेत? बघा, सोल्युशन्स पर्यायांबद्दलच बोलतो, कारण हे खूप थोडं आदर्शवादी वाटू शकतं आणि फार कमी लोक हे करू शकतात. त्याच्यामुळे पर्याय देणं हाच आमचा उद्देश आहे. आणि तो पर्याय असे की ते सामान्यातल्या सामान्य माणसाला अंगीकारता आले पाहिजेत असे पर्याय. म्हणजे ती आणि कुठली असं तरी नाही, मोठी खूप साऱ्या कंपनी लोकांना असं वाटतं की व्हीगन लाईफस्टाईल आहे ही खूप म्हणजे एक्सपेन्सिव्ह लाईफस्टाईल बरोबर आहे आहे. का, ते कॉमन मॅन जे असतं त्याला ती जमणार नाही. पण ही चुकीची धारणा आहे. आपण जर सोयाबीन बघितलं तर सोयाबीन स्वस्त आहे आणि 1 किलो सोयाबीनमध्ये आपण कमीत कमी 5 लिटर सोयाबीनचं दूध बनवू शकतो. आणि 1 ग्लास जे सोयाबीनचं दूध आहे ना, त्यात गाईच्या एका ग्लासमध्ये जेवढं प्रोटीन आहे ना त्याच्याहून जास्त प्रोटीन त्यामध्ये आहे. म्हणजे ते किफायती पण आहे आणि हेल्थ वाईज पण ते चांगलं आहे. कोकोनट मिल्कचा पण वापर करतात व्हीगन लोक, जे कोकोनट मिल्क आपण नारळाचं दूध जे आपण सोलकढीमध्ये ते वापरतो, त्याचं खूप सारे आता त्याच्यातनं आईस्क्रीम्स पण बनत आहेत आणि खूप सारे ऑप्शन्स आहेत. साधी गोष्ट सांगू का, आमच्यासारखे जगभरात, भारतात हजारो लाखो ज्याला व्हीगन चळवळीचे साधारण किती कार्यकर्ते आहेत जगभर? काही लाखात तर नक्कीच असतील. आणि भारतात पण खूप हे आहे, वाढत चालले. आता ते मी तुम्ही एखाद्या डॉक्टरला आणून बसवाल ना माझ्या समोर, तर ते कुठलं तरी एक उदाहरण घेतील आणि त्या व्हीगन बनलेल्या माणसाला कसे आरोग्यावर दुष्परिणाम झाले हे दाखवतील. आणि कारण त्या जो बनलाय तोच का बनलाय हे त्याला मुळात माहिती नाही. आता आम्ही इतक्या मी तुम्हाला हे नाही सांगत, पण मी सैन्यामध्ये होतो, मी सैन्य अधिकारी आहे, माजी सैन्य अधिकारी.
आणि आपण कॅप्टन. हा, त्याच्यामुळे मी सियाचीन मध्ये पोस्टिंगला होतो, मी इन्फंट्री रेजिमेंट मध्ये होतो, असंही नाही की मी, तर त्याच्यामुळे तिथे पण मी बिना मास्क खाता वगैरे राहिलेलो आहे. आणि मी एकटाच होतो का, तर नाही, आमची सियाचीनला तर आम्ही सर्वांचाच मास्क बंद केलं होतं वेगळ्या कारणासाठी, कारण तिथे मेटाबॉलिझम खराब होऊन जातो. तर अख्खीच्या अख्खी जाट रेजिमेंट भारतीय सैन्याची ही पूर्ण व्हेजिटेरियन असते, 99% लोक. बर. त्यांच्यावर कोणाचं बंधन नाही, त्यांचं खाद्य संस्कृती तशी आहे. आणि जाट रेजिमेंटचा पराक्रम बघाल तर म्हणजे प्रश्नच नाही. मला पण म्हणजे मुद्दा असा आहे मुद्दा हा आहे की की- विशिष्ट जाती धर्मातल्या लोकांनी नॉनव्हेज खाल्लंच पाहिजे असं काही कुठं नाहीये. असं काही नाहीये. आणि पण मला सांगा, जगभरामध्ये काही धर्मांमध्ये म्हणजे आपल्याकडे थोडस सणवार सोहळं असं पाळलं जातं, पण असे अनेक धर्म आहेत की ज्यांच्यामध्ये सणवाराला सुद्धा नॉनव्हेज असतंच, बरोबर किंवा त्यांच्याकडे नॉनव्हेज हाच त्यांचा आहार असतो, त्यात काही वेगळे पण असत नाही. बरोबर. पण अशा लोकांचा व्हीगन चळवळीकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे? तुम्हाला मला सांगायला आनंद होईल, आणि मी नाव घेऊन सांगेन की कित्येक मुस्लिम समाजातले लोक व्हीगन बनलेले आहेत. हो. बर. आणि मी पुन्हा सांगतो, ही चळवळ जाती धर्माच्या पलीकडची आहे. आणि लोकांचा गैरसमज झालेला आहे की एका विशिष्ट जाती धर्मातलेच लोक व्हीगन बनू शकतात. कारण जैन आणि गुजराती, हा, मारवाडी तसं नाहीये. यांच्या लोकांमध्येच फक्त तसं नाहीये. शाकाहाराचं अधिक महत्व असतं, ते मांसाहार करत नाहीत. आणि पण त्यांच्यापुरती ही मर्यादित चळवळ नाही. त्यांच्यापुरती बिलकुल नाहीये. कित्येक मुस्लिम लोक हे बघा, आमच्या ज्याला- बरोबरी काम करणारे आहेत, जे आमच्या बरोबर लोकांना सांगतात की तुम्ही ईदला बकरी मारू नका, तुमच्याकडे ऑप्शन्स आहेत. अशी पण खूप सारे आमच्या बरोबर काम करतात, अशी पण आणि लोक आहेत, कसं आहे माहितीये कोल्हापूरचेच का, आहेत. बरोबर. आणि हा धर्माला किंवा याला विरोधच नाही, आपण पर्याय देतो, आपण पर्यावरच आज बोलणार आहे, पर्यायांवर. तर श्वेताणींनी तर सांगितलंच की दुधाला काय काय पर्याय आलेले, जसे की दुधाला सांगितले, पण मटणाला सांगितले. पण मटणाचे पर्याय पुढचं आता जे भविष्य असणार आहे, आणि ते अगदी 10-15 वर्षातलं, ते मी तुम्हाला सांगतो, ते आहे कल्चर्ड मीट. ते म्हणजे लॅब मध्ये बनलेलं मीट. आणि हे काय आम्ही आणतोय का, की आमची कुठली कंपनी का, तर नाही, तर ते तंत्रज्ञानच ते करत आहे. आणि का करत आहे, तर ते प्राणी प्रेमामुळे ते होत नाही. मुख्य म्हणजे हे जगामध्ये का होत आहे, कारण वैज्ञानिकांच्या आणि काही सुज्ञ लोकांच्या लक्षात आलं की थोड्या वेळापुरतं प्राणी प्रेम जरी बाजूला ठेवलं आणि असं गृहीत धरलं की सगळ्यांना मांसाहार करायचा आहे, गरजेचा आहे, डॉक्टरांनी सांगितलं वगैरे वगैरे, तर या पृथ्वीला ते झेपणार नाहीये. कारण लोकसंख्या एवढीच वाढत चालली, तर ते मांस बनणार कुठून? कृत्रिमरित्या तयार केलेलं मांस लॅब मध्ये तयार लॅब केलेलं. मध्ये. आणि सिंगापूर हा मागच्या महिन्यामध्ये पहिला देश बनला ज्यांनी त्याचं बाजारामध्ये म्हणजे कमर्शियल त्याचा लॉन्च करायला परवानगी दिली. आणि इस्रायलचे जे पंतप्रधान आहेत बेंजामिन नेतन्याहू, ते पहिले राष्ट्रप्रमुख बनले ज्यांनी त्याची म्हणजे सॅम्पल घेतला आणि त्याला दुजोरा दिला की त्याला समर्थन दिलं. म्हणजे So, हे खूप मोठं आर्टिफिशियल मीट पण यायला लागलेलं आहे. मग आता त्याच्यात दोन मुद्दे येतात. एक म्हणजे हे शरीरासाठी किती चांगलं आहे, तुमच्या आरोग्यासाठी. आणि दुसरं म्हणजे अर्थव्यवस्थेचं काय होणार, शेतकऱ्यांचं काय होणार, पशुपालन करणाऱ्यांचं काय होणार. आणि हा खरंच मोठा प्रश्न आहे, कारण आपली पूर्ण अर्थव्यवस्था कृषी आधारित आहे. तर म्हणून सांगतो की हे व्यवस्था परिवर्तन होतंय. हे काय उद्या 8 वाजल्यापासून बंद नाही होणार आहे. याला कदाचित काही दशकं लागतील, पण ते होणार नक्कीच. आणि हे प्राणीप्रेमींमुळे नाही झालं तर त्याच्या मागच्या अर्थकारणामुळे होणार. बरोबर. हे लक्षात घ्या. म्हणजे उद्या सगळे व्हीगन जरी संपून गेले आणि कायदा जरी आणला सगळ्यांनी ठरवून की नाही यांना चळवळ नाही करू द्यायची, तरी सुद्धा ती सिस्टीमच ते करवून घेणार, हे लक्षात घ्या. आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय आहे की आपल्याला जो शेतकरी आहे, ज्या महिला पशुपालनामध्ये आज आहेत, त्यांना त्याच्यामध्ये जोडायचं आता आपल्याला. ठीक आहे. लेदर किंवा मध ह्याला काय ऑप्शन्स आहेत? लेदरसाठी आता आपण जर बघितलं तर खूप सारे मोठे मोठे जे ब्रँड्स आहेत आउट ऑफ इंडिया, पण ज्या आधी आपण बघत होतो की पर्समध्ये यूज करतात क्रोकोडाईलचं लेदर किंवा सापाचं लेदर वगैरे, त्या पण आता मोठ्या ब्रँड्स आर्टिफिशियल लेदर यूज करतायत, जे कॅक्टस आपण ज्याला म्हणतो त्यांनी बनवलेलं लेदर आहे. आणि ते दिसायला त्याचं फील, टेक्स्चर सगळं म्हणजे नॉर्मल लेदर सारखंच आहे. तर कॅक्टस जर आपण बघितलं तर त्याचं काही यूज होत नाहीये, म्हणजे त्याला कुठेच वापरलं जात नाही. तर त्याचं ते ह्यात वापर करतात. अननसाची पानं कशाला वापरतात? लेदर प्रोडक्शन साठी वापरतात. अननसाची पानं. बर. अननसाची पानं. बर. आणि मध? मधासाठी पण खूप सारे अल्टरनेटिव्ह आहेत, जसं की आगाव नेक्टर आहे, मेपल सिरप आहे. त्यांचं फ्लेवर आणि सगळं म्हणजे मधासारखंच आहे. पण मला यात तुम्ही निसर्गानं जे दिलेलं आहे ते नाकारायचं आणि सगळं कृत्रिम तयार करायचं, लॅब मध्ये तयार करायचं. पण मग निसर्गाने त्याच्यामध्ये मध पुन्हा आपल्यासाठी त्याचे दिलंच पण काहीतरी नाहीये. 100% ड्रॉबॅक असणार, त्याचेही काहीतरी मग खरं पर्याय सांगू का, आता माझ्यासारखा Sustainable माणूस जो किंवा यांच्यासारखे आहेत, हे लॅब मधलं
मांस खायची गरज पण नाही आम्हाला. तुमच्या हातात घड्याळ आहे, त्याचा बेल्ट आहे. नाहीये, हा लेदरचा नाहीये. हा बेल्ट हा पण आर्टिफिशियल लेदर, पण तुम्हाला हा समजणार बूट नाही की ते आर्टिफिशियल लेदर. artificial माझ्याकडे आहे. बघून मी कुठला संन्यास घेतलेला, दाढी वाढवून आलेला, असं सगळं मोहमायापासून लांब गेलेला माणूस दिसतोय का? नाही दिसत. मला वाटतं मी तुमच्यासारखाच वेल ड्रेस्ड आहे पण आणि मग तुम्ही हे सगळं ठरवून करेल. ठरवून करतोय आणि फार काही त्याच्यासाठी पैसा नाही खर्च करायला लागलाय. फक्त थोडासा पर्याय आहे का शोधावं लागतं. आता शोधायला लागतोय. समाजाकडनं मोठी मागणी यायला लागली तर आज जे लेदर बनवतात ते आर्टिफिशियल लेदर बनवायला सुरुवात करतात. साधं अर्थकारण आहे, जशी मागणी तसा पुरवठा. आता पण दुधाची मागणी आहे म्हणून जनावर आहेत, मांसाची मागणी म्हणून जनावर आहेत, कोणी कत्तलखाने आहेत. कत्तलखाने आहेत, कोणी क्रूर आहे आणि त्यांना प्राण्यांना मारायचं म्हणून नाही, प्राण्यांना पैसे मारायचं. मिळवायचे पैसे सगळ्यांना. मिळेल. साधं Business. सरळ साधं अर्थकारण आहे. तुम्ही म्हणला तो अतिशय महत्वाचा मुद्दा आहे की जर मागणी वाढली, जर लोकांनी ठरवलं की नाही आम्हाला लेदरचा वापर कमीत कमी करायचा आहे, आम्हाला प्राण्यांवरची जी काही अत्याचार होत आहेत ते कमी करायचे, असं जर लोकांनी समाजानं ठरवलं तर ते होणं शक्य आहे. कारण मागणी तसा पुरवठा हे मुळात आपल्या सगळ्या पूर्ण अर्थकारणातली सगळ्यात बेसिक गोष्ट आहे. शेवटच्या टप्प्याकडे येतो. या निमित्तानं आपण गेल्या आठवड्यात सुद्धा बोललो, आता या आठवड्यात सुद्धा बोलतोय. तुमचं असं म्हणणं आहे की विगन चळवळीतनं सगळ्यात पहिल्यांदा काय असेल तर प्राण्यांविषयी अधिक ममता वाढली पाहिजे, प्राण्यांविषयीचं क्रौर्य कमी झालं पाहिजे, प्राण्यांच्या कत्तली कमी झाल्या पाहिजेत आणि जे नॅचरल नैसर्गिकरित्या होते तसं या संपूर्ण जीवचक्र सृष्टीचक्र असलं पाहिजे. या सगळ्या पार्श्वभूमीवरती मला शेवटचा प्रश्न तुम्हाला तिघांनाही विचारायचा आहे. थोडक्यात मला उत्तर हवीत की तुम्ही काय अपील कराल, काय लोकांना सांगाल. आमिर देशमुख तुमच्यापासून. नाही, मी थोडक्यात म्हणायचं तर हेच की लोकांनी फक्त पर्याय आहेत का हे बघावं. त्यांच्यावर कुठली पण जोर जबरदस्ती कुठली नाहीये. पर्याय तुम्ही हळूहळू वापरायला सुरुवात केली तर आपोआप तशी बाजारपेठ निर्माण होईल, तशी मागणी येईल आणि आपोआपच या सर्व समस्यांना उत्तर मिळेल. आणि सगळ्यात शेवटचं म्हणजे हा प्रश्न फक्त प्राणी प्रेमींपुरता किंवा कुठल्या तरी अभिजन वर्गाने त्यांच्या डोक्यात आलेलं खूळ नसून हा आपल्या उद्या जीवन मरणाच्या प्रश्नांपैकी एक. ते म्हणजे वातावरण बदलाला हा हातभार लावतोय प्राण्यांची शेती. आणि त्या शेती म्हणजे खूप खूप गोष्टी आहेत ज्या वातावरण बदलाला हातभार लावतात. त्यातला हा एक आहे. विषय आहे. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये शेतकरी भरडला जातोय, त्याच्यामध्ये जो तळागाळातला सामान्य माणूस भरडला जातोय. त्याच्यामुळे ॲनिमल फार्मिंग जे आहे त्या किंवा व्हिगनिझमची जी चळवळ आहे ज्याला आपण शाकाहार म्हणू, याला आता हलक्याने घेऊ नये. आणि मी म्हणेन या बाकीच्या सामाजिक चळवळींसारखंच या विषयाला गांभीर्याने समाजाने घ्यावं ही माझी विनंती. श्वेता. लोकांना असं वाटत असतं की जर आपण व्हिगन बनलो तर आपल्या लाईफस्टाईलमधनं खूप सारे गोष्टी कमी होऊन जातील, पण तसं नाही आहे. सगळ्याच गोष्टींसाठी ऑप्शन्स आहेत, अल्टरनेटिव्ह आहे. जसं आपण बघितलं की चीज, पनीर वगैरे त्यांच्यासाठी पण अल्टरनेटिव्ह आहे, तसे कॉस्मेटिक्ससाठी पण अल्टरनेटिव्ह आहे. आधी जनावरांवरती टेस्ट करत होते सगळे कॉस्मेटिक्स आणि ह्या गोष्टी खूप नवीन वाटायच्या की म्हणजे बिना जनावरांवरती टेस्ट केलेलं प्रोडक्ट कसं काय मार्केटमध्ये येऊ शकतो. पण आता त्याची डिमांड वाढली आहे म्हणून व्हिगन कॉस्मेटिक्स पण खूप अवेलेबल आहे मार्केटमध्ये आणि खूप सारे मोठे मोठे ब्रँड्स पण करतात. आधी आपल्या इंडियामध्ये अवेलेबल नव्हते, पण आता सगळे ते कॉस्मेटिक्स व्हिगन आणि क्रुएल्टी फ्री कॉस्मेटिक्स पण अवेलेबल आहे. तर असं नाही आहे की उद्या आम्ही जर व्हिगन झालो तर आम्हाला सगळं म्हणजे एकदम संन्यासासारखं राहायला लागेल. तसं काही नाही, कारण सगळ्यासाठी अल्टरनेटिव्ह आहे. शॅम्पू आहे, टूथपेस्ट आहे, लिपस्टिक्स आहे, सगळ्यांसाठीच अल्टरनेटिव्ह आहेत. प्रणाली. मी प्रेक्षकांना हेच सांगेन की एक जागरूक ग्राहक बना. जे तुम्ही घेत आहे त्याचे परिणामांचा विचार करा, जे काय करताय ते. आणि देशाची अर्थव्यवस्था आपण सांभाळू शकतो नक्की. आणि फक्त ते प्राणीवरती गरीब शेतकऱ्यांसाठी मी म्हणेन की आज तुम्ही डेअरी बंद झाली मग आमचा अर्थव्यवस्थेचा काय याचा विचार नका करू. तुमचा कल प्लांट बेस्ड वनस्पतींपासून जे दूध वगैरे बनवू शकतात त्यापासून सुद्धा अर्थव्यवस्था होऊ शकते. आणि पर्यायांचा वापर करा. ठीक आहे. थोडक्यात आजच्या या दुसऱ्या भागामध्ये यांनी आपल्याला पर्याय सुचवलेले आहेत. व्हिगन, मी मागच्या भागात म्हटलं होतं की माणूस जगतो कशावरती, तर त्याची स्वतःची काहीतरी धारणा असली पाहिजे, त्याची स्वतःची काहीतरी श्रद्धा असली पाहिजे. ती कोणत्याही गोष्टी असेल. श्रद्धा ही काही फक्त कुठल्या जाती धर्माशी देवाशी निगडीत नसती. श्रद्धा ही जगण्याच्या मूल्यांशी पण अवलंबून असते, त्याच्याशी निगडीत असते. सो या लोकांनी त्यांच्या जगण्याची पद्धत ठरवलेली आहे आणि ती पद्धत कशी योग्य आहे, ती इतरांनी का आचरणात आणली पाहिजे, इतरांनी का फॉलो केली पाहिजे, याच्याबद्दल विस्तृत माहिती यांनी दिली. मी मुद्दाम आज पुन्हा एकदा या तिन्ही तरुण लोकांना बोलवलं
यातला सगळ्यात कौतुकाचा भाग हाच आहे की हे तिघही तरुण आहेत आणि या वयात त्यांना असलेली समज, फ्युचरबद्दल त्यांचे असलेले विचार, भविष्याबद्दल त्यांची नेमकी ध्येय धोरणं काय असतील, जगाबद्दल त्यांचा एकूण अप्रोच काय आहे, पर्यावरणाबद्दल त्यांचे विचार काय आहेत, या सगळ्या गोष्टींवरती प्रकाश पडला. विगन चळवळ म्हणजे शाकाहारी बना आणि प्राणी मात्रांवरती दया करा, हे त्याचं जरी स्वरूप असलं तरी ते तेवढ्यापुरतं मर्यादित नाही आहे, तर अनेक गोष्टी त्याच्याशी निगडीत आहेत आणि त्या दूरगामी परिणाम करणाऱ्या आहेत. म्हणून ही चळवळ चालू झालेली आहे. ही चळवळ ऐच्छिक आहे, त्यासाठी कुठलं मूल्य नाही आहे. आपल्याला आपल्या लाईफस्टाईलमध्ये बदल करायचा आहे. ज्यांना कोणाला वाटतंय की मी जगतोय तेच भारी आहे, तर त्यानं तसं जगावं. पण यांनी एक दुसरा मार्ग दाखवून दिलेला आहे की जो मार्ग खऱ्या अर्थानं शाश्वत विकासाकडे जाणारा आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. आज पुन्हा एकदा आमच्या स्टुडिओमध्ये हे तिघजण आले आणि मन मोकळेपणानं बोलले, याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. विगन चळवळ म्हणजे काय, हे माझ्या मनामध्ये प्रश्न होता. त्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा गेल्या 2 एपिसोडमध्ये आम्ही केला हा प्रयत्न होता. तुर्तास इथेच थांबतो. पुढच्या सोमवारी पाहायला विसरू नका आणखीन एका विषयावरील चर्चा, संवाद, प्रतिवादमध्ये. तोपर्यंत नमस्कार.